मी पाहिलेले अपघात निबंध. एक दिवशी मला काहीतरी कामानिमित्त शहराबाहेर दुसऱ्या शहरात जायचे होते. माझ्याकडे मोटरसायकल होती. तिच्यावर बसून मी निघालो. घरापासून थोड्या अंतरावर पेट्रोल पंप होता. बाईकमध्ये पेट्रोल कमी होता. मी विचार केला की अगोदर पेट्रोल टाकून घेतो, मग पुढील प्रवासाला निघतो. यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन मी पेट्रोल भरून घेतले. जसेही मी पेट्रोल भरून बाहेर पडलो, पाहतो तर काय, समोरून तुफान वेगात 3 व्यक्ती एक मोटरसायकलवर बसून येत होते आणि त्याच्याच विरुद्ध बाजूने एक व्यक्ती टॅक्सी चालवत येत होता आणि क्षणात मोटरसायकल आणि ट्रॅक्टर दोघे एकमेकांसमोर आले. ट्रॅक्टरवाल्याने अर्जंट ब्रेक मारला, परंतु मोटरसायकलवर व्यक्तीचा वेग ताब्यात आला नाही आणि दोघांची जोरदार टक्कर झाली. एक भीषण अपघात माझ्या पायात झाला होता. मी माझ्या बाईकवरून उतरून तिथे पोहोचतो तेवढ्यात अनेक लोक त्याच्या आजूबाजूला गोळा झाले होते. पोलीस आणि सरकारी रुग्णवाहिकेला सूचना देण्यात आली. 10 मिनिटांनंतर रुग्णवाहिका आली. बाईक चालवणारा व्यक्ती तर जागीच ठार झाला होता. मध्ये बसलेला व्यक्ती कापत होता आणि मागे बसलेल्या व्यक्तीचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. मी पाहिलेला हा अपघात खूप भयंकर होता. मला खूप वाईट वाटत होते. मी देवाला त्यांना जीवनदान देण्यासाठी प्रार्थना केली. रुग्णवाहिकेतून काही लोक बाहेर आले. त्यांनी बाईकस्वारांना आत टाकले व रुग्णालयात घेऊन गेले. त्यांना नेल्यावर रस्त्यावर खूप रक्त सोडलेले दिसत होते. ते सर्व पाहून माझे मन विचलित झाले. मी याआधी कधीही असा अपघात पाहिला नव्हता. ट्रॅक्टरवरील ड्रायव्हर बसलेला असल्याने त्याला जास्त मार बसला नाही, परंतु त्यालाही दवाखान्यात नेण्यात आले. मी थोडा वेळ तिथे थांबलो. आता माझे मिळालेले शरीर पुन्हा मिळत नाही, म्हणून आपण वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करायला हवे. जर आपल्याला कुठे जावे असेल तर नेहमी हळू व गतीने वाहन चालवायला हवे, कारण आपल्या जीवनापेक्षा आवश्यक कोणतेही काम नसते. कधीही दारू पिऊन आणि नशा करून वाहने चालवू नये. नेहमी डाव्या बाजूने चालायला हवे. प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. याशिवाय भारत शासनाने देखील वाहतुकीचे नियम अधिक कठोर करायला हवेत, जेणेकरून कोणीही नियम उल्लंघन करणार नाही.